अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता, काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाची ही मोठी खेळी। शरद पवारांना एनडीएमध्ये आणण्यासाठी आता अजित पवारांचा पुढाकार। शरद पवारांच्या एनडीए समावेशासाठी प्रयत्न करू, अजितदादांनी भाजपला सांगितल्याची माहिती। शरद पवारांचे काही खासदारही सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक। पुण्यामध्ये अजित पवारांना मोठा धक्का, सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याचा आरोप स्वतः अजितदादांनी केल्याचा खरात नाराज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊतांची भेट, खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोघे आमने सामने। दोघांमध्ये 30 सेकंद संवाद, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस। मराठी माणसावर संकट आल्यानं आम्ही एकत्र, संयुक्त मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधान। आज एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं, राज ठाकरेंचं वक्तव्य। मराठी माणसांना संपवण्यासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात। महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसांना एकत्र येणं गरजेचं आहे, उद्धव ठाकरेंचं आवाहन। अजित पवारांच्या विरोधातील बैलगाडीभर पुराव्यांचं काय झालं, राज ठाकरेंचा भाजपाला सवाल। देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नये, राज यांचा टोला। नाशिकमध्ये उद्या ठाकरे तोफ धडाडणार, ठाकरे बंधूंची उद्या पहिली संयुक्त सभा। कुणाकुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता। शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या सभेचा टीझर प्रदर्शित। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी दिसणार शिवशक्तीची ताकद। 11 जानेवारीला शिवतीर्थावर ठाकरे बंधूंचा आवाज घुमणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 मुलाखती। नागपूरमध्ये तर्री पोहे वेथ देवाभाऊ, अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत, तर संभाजीनगरमध्येही टॉक शो। मी मनसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीला एकनाथ शिंदे। सकपाळांच्या मुलीला ठाकरेंच्या सेनेनं तिकीट नाकारलं, शिंदे सकपाळ भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अजितदादांनी दाखवली माणुसकी, अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची अजित पवारांकडून विचारपूस। ताफ्यातील अँब्युलन्समधून तरुणाला पाठवलं रुग्णालयात। प्रचाराच्या पैशांवरून नाशिकमध्ये महिलांमध्ये पोलीस स्टेशन बाहेरच हाणामारी। 65 महिलांचं 30,000 रुपयांचं नुकसान। एका उमेदवारानं पैशांचा आमिष दाखवून दुसऱ्या उमेदवारासाठीचा प्रचार थांबवल्याचा आरोप। ड्रेनेज लाईनमधलं सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात। राजगुरुनगर नगर परिषदेचा हलगर्जीपणा, राहत्या घरात दुर्गंधीचं साम्राज्य, जीवनावश्यक वस्तूंचंही प्रचंड नुकसान। अमेरिकन कायद्यांचं उल्लंघन केल्यास स्टुडंट व्हिसा रद्द होणार। भारतीय विद्यार्थ्यांसाठी दूतावासाचा कडक इशारा, नियमांचं काटेकोर पालन करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन। जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन। अल्पशा आजारानं वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार।